आरक्षण आम्ही आहे ना 30 ते 35 वर्षापासून लढत आहे. समाजाच्या हितासाठी, समाजाच्या विकासासाठी, येणाऱ्या भावी पिढीच्या भविष्यासाठी. जोपर्यंत आरक्षण आम्हाला मिळणार नाही तोपर्यंत या समाजाचा विकास प्रगतीचा पल्ला गाठता येणार नाही. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक संघटना, मातंग समाज हा पेटून उठलेला आहे. जोपर्यंत आरक्षणाचं उपवर्गीकरण होणार नाही तोपर्यंत असा लढा राहणार आहे. आज मी ज्या आझाद मैदानाला जो आलो, मी लवजी शक्ती सेनेचा मुंबई अध्यक्ष आहे. या नात्याने ज्या समाजामध्ये माझा जन्म झाला त्या समाजासाठी काहीतरी देणं असते, ते देणं करण्याकरता मी या आरक्षणाला जाहीर पाठिंबा देण्याकरता आलो आहो. सरकारला माझी विनंती आहे, आरक्षण उपवर्गीकरण लवकरात लवकर झालं पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये जे नोकरी आहे, आता इंजिनिअरचे ॲडमिशन असो, मेडिकल फील्ड असो, हे जागा आमच्या राखीवमध्ये आमचं वाटा आम्हाला मिळाला पाहिजे. त्याकरता उपवर्गीकरण लवकरात लवकर झालं पाहिजे. इथं तमतो क्रांतिकारी गेलो होती.